आता आपण डिस्कस करूया 5 मार्कासाठी येणारा प्रोग्राम तुमचा HTML चा एक्झामसाठी. हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत, एवढे तुम्ही क्वेश्चन करून घ्या. ठीक आहे, चला बघूयात मग. पहिला क्वेश्चन असा आहे की तुम्हाला क्वेश्चन कसा येतो एक्झाम मध्ये. तर क्वेश्चन एक तो HTML चा डायरेक्ट कोड दिलेला असतो, त्याचं तुम्हाला आउटपुट लिहायचं असतं. करेक्ट आउटपुट जर लिहिलं तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स असतात. आणि दुसरा क्वेश्चन असा असतो की तुम्हाला क्वेश्चन दिलेला असतो, त्या आउटपुट दिलेलं असतं, त्यासाठी तुम्हाला प्रोग्राम बनवायचा असतो. तर पहिला क्वेश्चन बघूया की राईट आउटपुट ऑफ द फॉलोइंग HTML कोड. आता हे खाली प्रोग्राम दिलेला आहे, यासाठी तुम्हाला आउटपुट लिहायचंय. तर हे 5 मार्कासाठी फक्त आउटपुटसाठी मार्क आहेत. मग आता बरेच जणांचा क्वेश्चन असतो की मॅडम स्क्रीन काढायची का वगैरे. नाही नाही, काहीच नाही करायचं. एक स्क्वेअर ब्रॅकेट काढायचं आणि त्याच्यात आउटपुट लिहून टाकायचं तुम्ही. ठीक आहे, तर काय करायचंय आता बघा, बरेच वेळेस इथं बोल्ड मध्ये दिलेलं असतं किंवा इटॅलिक फॉर्मॅट मध्ये दिलेलं असतं, ते आपण बनवू शकत नाही. तर मग त्यावेळेस काय करायचं तुम्ही की तुम्हाला फक्त काय करायचंय तिथे लिहायचं की दिस टेक्स्ट इज इन बोल्ड फॉर्मॅट, बी टॅग मध्ये आहे, H1 टॅग मध्ये आहे, असं लिहायचं. फॉर एक्झाम्पल आता प्रोग्रामिंग लँग्वेज, आता हे आउटपुट जे H2 मध्ये आहे, म्हणजे हेडिंग टॅग मध्ये दिलेलं आहे बघा 2 मध्ये. तर बोल्ड म्हणजे मोठं दिसणार आहे तुम्हाला. तर एक्झाम मध्ये आपण तिथे मोठं करत बसायचं नाही. तिथे ब्रॅकेटमध्ये फक्त एक्झाम मध्ये काय टाकायचंय, प्रोग्रामिंग लँग्वेज लिहायचं आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये टाकायचंय दिस टेक्स्ट इज इन बोल्ड फॉर्मॅट अँड इट इज इन H2 हेडिंग टॅग. ओके, असं लिहून टाकलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. त्यानंतर ऑर्डर लिस्ट आहे ए आहे, तर मग आता तुम्हाला काय की लो लेवलच्या ठिकाणी ए येणार. ओके, त्याच्या अंडर पण UL आहे, त्याच्यासाठी काय येणार तुम्हाला अनऑर्डर लिस्ट, म्हणजेच काय येणार एक बुलेट पॉईंट येतील मशीन लँग्वेज आणि असेंब्ली लँग्वेज साठी. त्याच्यानंतर हाय लेवल साठी परत बी येणार, कॅपिटल बी येणार. ओके, आता हे बेसिक तुम्ही बघू शकता की ते करायचे तुम्हाला. पण जर ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्टच्या व्यतिरिक्त समजा H2 टॅग, H1 टॅग किंवा बोल्ड टॅग, स्ट्राईक टॅग, कलर एखादा आलेला असेल, तर तिथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. तुम्ही आता कलर पेन्सिल तर युज करू शकत नाही तिथे. ओके, तुम्हाला फक्त ब्रॅकेटमध्ये मेन्शन करायचं की तो कोणत्या कलर मध्ये आहे, तो कोणत्या टॅग मध्ये आहे. ओके, त्याला तुम्हाला मार्क्स असतात. सेकंड क्वेश्चन असे आहे बघा, तुम्हाला सेम त्यावरच्या सारखंच आहे. आता बघा इथे अलाइन काय दिलेले, सेंटर आहे. तर अलाइन सेंटर आपण कसं सांगणार आहेत. ठीक आहे, मग ब्रॅकेटमध्ये सांगायचं पॅराग्राफ टॅग मधला जो काही हे समोरचा टॅग आहे तो आय मध्ये दिलेला आहे बघा. ओके, आय टॅग मध्ये, आय म्हणजे काय इटॅलिक फॉर्मॅट मध्ये. आपण इटॅलिक लिहू शकत नाही, मग ब्रॅकेट तिथे ब्रॅकेटमध्ये मेन्शन करायचं. सब्जेक्ट कम्प्युटर सायन्स आहे ना, त्याच्या ब्रॅकेटमध्ये मेन्शन करायचं दिस टेक्स्ट इज इन आय टॅग सो इट इज बाय डिफॉल्ट इन इटॅलिक फॉर्मॅट. ओके, असं मेन्शन केलं तरी चालेल. H1 टॅग साठी पण तसंच करायचं तुम्हाला. त्याची अलाइनमेंट सेंटर आहे असं ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं, तेव्हा तुम्हाला 5 मार्क्स मिळून जातील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन असा असतो तुम्हाला की तुम्हाला त्याच्यासाठी आउटपुट बनवायचं असतं. तर दिलेलं हे असतं, त्यासाठी तुम्हाला आउटपुट असतं. बाय डिफॉल्ट आता बघा बऱ्याच जणांना हा डेटा टाईप इन C++ कसं दिसेल, याच्यासाठी करेक्ट HTML कोड लिहायचे तुम्हाला. तर बऱ्याच जणांना HTML टाईप हे H1 मध्ये दिसेल, H2 मध्ये दिसेल, काही फरक नाही पडत. तुम्ही H1 मध्ये लिहा की H2 मध्ये लिहा. ओके, H3 मध्ये दिसेल कोणाला, काही फरक पडत नाही. याच्यासाठी तुम्ही करेक्ट जो HTML कोड लिहिणार आहे त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहेत. आता बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की मॅडम हा क्वेश्चन हे आन्सर लिहायचं का आउटपुट म्हणून. नाही लिहिलं तरी चालतं, लिहिलं तरी उत्तम. 5 मार्क कशासाठी, करेक्ट HTML कोडसाठी, ना की या आउटपुटसाठी. ठीक आहे, नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन असतो. एक तर तुम्हाला ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट वर क्वेश्चन असतो किंवा टेबलवर क्वेश्चन असतो. तर टेबलवरचे क्वेश्चन्स खूप इझी असतात, तर टेबलवरचं पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये बघा टेबल स्टार्ट होतो. टेबलची एक बाय डिफॉल्ट ऍट्रिब्यूट कोणता असतो, बॉर्डर असतो. तर बॉर्डर 2 वगैरे घ्यायची. किती टेबल रो आहेत ते काउंट करायचे, 1 2 3 4 तेवढे टेबल रो. त्याच्यामधलं जर ते बोल्ड मध्ये डेटा दिसत असेल TH मध्ये लिहायचा, बोल्ड मध्ये नाही दिसत तो TD टॅग मध्ये लिहायचा. करेक्ट HTML कोड लिहिण्यासाठी 5 मार्क्स आहेत, लक्षात ठेवायचा. इथे कॉल स्पॅन, रो स्पॅन, आता बघा ABC कॉलेज हे जे काय आहे याने किती कॉलम स्पॅन केलेत, 1 2 3. त्याच्या टॅगच्या आतमध्ये, TH टॅगच्या आतमध्ये काय लिहिणार आपण, कॉल स्पॅन इक्वल टू 3. ओके, असं लिहायचं तुम्हाला. जसं की आता इथे बघा पावभाजी आणि किती रो स्पॅन केलेत, 3 रो स्पॅन केलेत. मग याच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, रो स्पॅन 3. ओके, मग ह्याच्यासाठी तुम्हाला मार्क्स असतात. आता याचे सगळे हे क्वेश्चन जे आहेत तुम्ही अटेम्प्ट करा, तुम्हाला बुकमध्ये याचं सोल्युशन मिळून जाईल. नाही मिळलं तर मला DM करा, मेसेज करा, मी तुम्हाला लगेच आउटपुट याचे भेटेल. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बेस्ट लक.